तर इथं बघा आता AutoCAD मध्ये काय होतं, कधी कधी आपण डायमेन्शन देतो पण ते डायमेन्शन छोटे येतात, किंवा तुम्ही ज्यावेळेस पण न्यू फाईल येतात. सपोज आपण इथं गेलो आणि न्यू फाईल घेतली, न्यू नंतर जर ओपन केलं, इथं जर एक स्क्वेअर ड्रॉ केला आणि आपण त्याला जर डायमेन्शन दिले, तर बघा त्याचे डायमेन्शन खूप छोटे येते आणि ते सेंटरला डॅश पण स्टँडर्ड येत नाही. किंवा ते आता इथं बघा मी छोटाच काढलं, म्हणजे 9 पॉईंट समथिंग काढलं. जर तुम्ही तेच जर 100 बाय 100 जर काढलं, तर तो बघा किती मोठा स्क्वेअर तयार झाला आणि त्याचं डायमेन्शन खूप छोटं येतं, म्हणजे ते दिसत पण नाही येऊन. मग त्याला झूम करून बघावं लागतं, तर मग ते प्रिंट करताना पण व्यवस्थित येते. तर डायमेन्शन मॉडिफाय कशी करायची आपण ते बघणार आता. तर बघा इथं आता मी 2 स्क्वेअर काढले आणि याचं जे बघा इथं हे 100 किती छोटं दिसतंय. ठीक आहे, तर मग डायमेन्शन कशी मॉडिफाय करायची. इथं डायमेन्शनची इथे खाली बघा annotation वरती क्लिक करायचं. इथं बघा हे स्टँडर्ड आहे ना, त्याच्यावरती क्लिक करायचं. स्टँडर्ड वरती क्लिक केल्यानंतर मॅनेज डायमेन्शन नंतर बघा इथं इथं व्ह्यू दिसतोय. इथं मॉडिफाय वरती क्लिक करायचं. मॉडिफाय वरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले लाईन ओपन होतं बघा. तर बघा इथं आपल्याला काय आहे, इथं कलर पण चेंज करू शकतो डायमेन्शन. तुम्हाला जर वाटलं ग्रीन घ्यायचं ग्रीन, रेड वाटलं रेड, तर जसं तुम्हाला जो आवडेल तो घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथं बघा आता याच्यामध्ये हे 2 मध्ये काही चेंज नाही करायचं, 3 मध्ये. इथं याच्यामध्ये जायचं, इथं 3.75 करायचं, 3.75. त्याच्यानंतर ना इथं खाली बघा इथं 1.25 करा, 1.25. त्याच्यानंतर ना इथं 0.625. ठीक आहे. नंतर ना याला नेक्स्ट वरती क्लिक करायचं. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर बघा इथं क्लोज फिल्डच राहू द्यायचे आरो. क्लोज फिल्ड नंतर ना बघा इथं ॲरो साईज जी ती काय करायची, चेंज करायची. तर ॲरो साईज जी ती करायची 3.75. ठीक आहे, 3 करा, 3.75 3. त्याच्यानंतर इथं 2.5 करा, 2.5. नंतर ना इथं बघा ब्रेक साईज 3.75, ब्रेक साईज 3.75. त्याच्यानंतर ना इथं काही चेंजेस करायचे नाही. इथं 1.5 राहू द्यायचं. इथं 45 राहू द्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टेक्स्ट आहे तुम्हाला. टेक्स्टमध्ये बघा स्टँडर्ड राहू द्यायचं. इथं कलर तुम्ही चेंज करून टाका. सपोज मला जर ग्रीन कलर पाहिजे, म्हणजे जी आपली टेक्स्ट येणार किंवा डायमेन्शन येणार त्याचं ग्रीन कलर, तर ठीक आहे ग्रीन. टेक्स्ट हाईट जी आहे ती चेंज करायची, ती करायची 4.5. नंतर इथं 1च राहू द्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इथं सेंटरची तिथं अबाव करायचं. अबाव नंतर याला सेंटरच राहू द्यायचं. बघा इथं हॉरिझॉन्टल अलाइन डायमेन्शन याच्यामधनं ISO करायचं. त्याच्यानंतर इथं जे 0.09 तिथं 6.25 करायचं. त्याच्यानंतर फीट. आता बघा फीटचं वगैरे आपण शक्यतो नंतर म्हणजे त्याची काही एवढी गरज पडत नाही सध्या. जिथं गरज तिथं तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यानंतर इथं डेसिमलमध्ये 2 डेसिमल पर्यंत घ्यायचं. तुम्हाला जर वाटलं 3 घ्यायचं तर 3 घ्या, 2 घ्यायचं 2 घ्या, 1 घ्या. त्याच्यानुसार तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं काही नाही करायचं. ओके. आणि सेट करंट म्हणायचं. काय करायचं, आता हे झालं सेट केले आपण. सेट केल्यानंतर सेट करंट. तर बघा हे ऑटोमॅटिक डायमेन्शन चेंज होते आता पाठीमागची. आली 100 बघा पहिले दिसत पण नव्हतं आणि सेंटरला पण नव्हतं, ते म्हणजे लाईनच्या सेंटरला होतं. आता ते चेंज झालं. त्याच्यानंतर तुम्ही जर असं सर्कल ड्रॉ केला, याला जर डायमेन्शन दिली, याची डायमेन्शन पण बघा. म्हणजे आता एक छोटं सर्कल आहे 8.03, त्याचं बघा किती व्यवस्थित डायमेन्शन क्लिअरली विजिबल होतं. तर अशा प्रकारे काय करायची, डायमेन्शन मॉडिफाय करायची. कुठं इथं जायचं. त्याच्यानंतर इथं स्टँडर्डवरती मॅनेज डायमेन्शनमध्ये इथं मॉडिफाय म्हणून जशी तुम्हाला पॅरामीटर तुम्ही सेट करशाल तशी ते चेंज होते.